श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 6 मे 2024 या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी. या निमित्तानं आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. कोणी घरात करत असतं तर कोणी केंद्रामध्ये देखील करतात. ज्याला जसं जमेल तसं आपण साप्ताहिक हे पारायण करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही स्वामी महाराजांच्या सेवा देखील करायच्या आहेत. आताच नुकताच आपण स्वामी जयंतीनिमित्त देखील अनेक स्वामी भक्तांनी, काहींनी 21 दिवसांच्या सेवा केलेल्या आहेत, कोणी 11 दिवसांच्या, ज्याला अगदी जसं जमेल तशा सेवा केलेल्या आहे. त्याचबरोबर आता देखील आपल्याला काही स्वामी सेवा व दत्तसेवा देखील काही करायच्या आहेत. त्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या मी सांगणार आहे. बघा, आताच आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या सेवा, कुणी 11 श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण केले असेल, कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं असेल, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील केला असेल. प्रत्येकाला अगदी ज्याला जसं जमेल तसं पारायण केलेली आहेत, सेवा केलेल्या आहेत. तर आता पुन्हा आपल्याला एकदा नवीन संधी आलेली आहे ती स्वामी सेवा करण्याची. त्याचं आपण नक्कीच संधीचं सोनं केलं पाहिजे. असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याने कोणती ना कोणती तरी काहीतरी सेवा नक्कीच केलेली आहे, आणि तरी देखील त्यातूनही काही ना काही प्रॉब्लेम आले असतील, आणि कितीही त्यांची मनात इच्छा होती स्वामी सेवा करायची आणि ती राहून गेली असेल, तर त्यांनी या स्वामी पुण्यतिथीनिमित्त नक्कीच सेवा सुरू करावी. तर कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या मी सांगणार आहे. ती तुम्ही आजपासून जरी केलं तरी काहीच हरकत नाही, किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून स्वामी सेवेला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सप्ताह काळातही ह्या सेवा करू शकता. त्याचं 11 दिवसांचं करू शकता. जसं जमेल अगदी तशा या सेवा करायच्या आहे. कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, अनेक स्वामी भक्त हे साप्ताहिक पारायण करत असतात, गुरुचरित्राचं पारायण करत असतात. म्हणजेच काय तर 30 एप्रिल ते 6 मेपर्यंत आपल्याला हे साप्ताहिक पारायण करायचं आहे. तुम्ही पारायण घरी केलं तरी देखील चालेल, किंवा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये करू शकता. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील करू शकता. तुम्ही 21 दिवसांसाठी करा, किंवा 11 दिवसांसाठी करा, किंवा 7 दिवसाचे देखील करू शकता. जसं जमेल तशी ही स्वामी सेवा ही पारायण करायचं आहे. तुम्हाला 26 एप्रिल ते 6 मेपर्यंत 11 दिवसांचं देखील करू शकता. त्याचबरोबर काही पारायण करत असताना काही नियम देखील आहेत. ते नियम म्हणजे बघा काय आहे, तर जेव्हा परान्न वर्ज्य करायचं आहे, परंतु या काळात काही कार्यक्रम आले असतील, काही कुणाचं घरी लग्न असेल, तर काय करावं, तर बघा मध्येच सेवा सोडावी का, तर नाही. तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुरू केली तर, जसं की स्वामी चरित्र सारामृत संकल्पयुक्त करणार असाल तेव्हा केंद्रामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे. मठातही ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या जवळपास केंद्र किंवा मठ नसेल तर अगदी आपल्या घरातील स्वामी महाराजांसमोर देखील हा नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता. त्यांना पूर्णपणे तुम्ही शरण जायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. अगदी श्रद्धेने, विश्वासाने स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, आणि त्यांना सांगायचं आहे की महाराज, आयुष्यात माझ्या या अडचणी आहेत. जसं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी ह्या असतातच. काहींना मुलं होत नाही, कुणाचं लग्न जमत नाही, कोणाची नोकरीविषयी काही समस्या असतील, काहींच्या व्यवसायासंबंधित समस्या असतील. त्याचबरोबर काही सांसारिक देखील अडचणी असतात, जशा की नवरा बायकोंचं पटत नाही, काही आर्थिक अडचणी असतात. तर तुमच्या अशक्य गोष्टी ज्या आहेत ना, त्या कुणाला तरी सांगत बसण्यापेक्षा आपल्या स्वामी महाराजांना सांगा, आणि अगदी श्रद्धेने, विश्वासाने सेवेला सुरुवात करा. आता संकल्पयुक्त पारायण करणं म्हणजे काय, तर बघा, 6 मे 2024पर्यंत महाराज मी 11 पारायणं करेल, किंवा मी 7 पारायणं करेल,
आपण जेव्हा संकल्प करत असतो ना, तेव्हा फक्त अखंड हा एक शब्द वापरायचा नाही. कुठलाही खंड न पडता कधी-कधी अचानक काही प्रॉब्लेम येतात, कुठे बाहेर जावे लागले तर आपण घाबरतो. म्हणूनच अखंड हा शब्द वापरायचा नाही. या दिवसांमध्ये मी 11 पारायणं करेल, जसे की 15 दिवस आहे, 15 दिवसात 11 दिवसांची पारायणं करेल, असं 7 दिवसाचं करेल. असं कारण प्रत्येक मनुष्य हा सांसारिक आहोत. आपण आपल्याला काही ना काही जबाबदाऱ्या आहेत, काही नियम देखील आहेत. त्याचबरोबर अध्यात्म देखील करायचं आहे आणि आपल्याला पारायणं देखील करायची असतात. तुम्ही कधीही पारायणाला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 11 वेळा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण देखील करायचं आहे. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा 11 दिवस तुम्ही स्वामींसमोर बसून रोज तारक मंत्राचं 11 वेळा पठण करू शकता. प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील काही ना काही अडचणी असतील, समस्या असतील, ह्या सेवेने कमी होतातच. त्याचबरोबर या सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरातील इतर व्यक्ती खातात तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही पूर्णपणे हा मांसाहार वर्ज्यच करायचा आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. परंतु तुम्ही जेव्हा श्री गुरुचरित्र पारायण करता तेव्हा मात्र तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. ते साप्ताहिक पारायण आहे आणि आता हे मी जे सांगत आहे ती श्री स्वामी चरित्र सारामृताला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र करत असाल तर ते तरी देखील पुन्हा नामस्मरण करत असाल तरी ब्रह्मचर्याचं पाळायची गरज नाही. पण दत्त महाराजांची दत्तबावन्नी अतिशय महत्त्वाची सेवा आहे. जर दत्तबावन्नीचे तुम्ही पारायण करत असाल ना, तर मात्र ब्रह्मचर्याचं पालन करावेच लागेल. त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा लागेल. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तुम्ही करून बघा आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता. तुम्हाला जी स्वामी सेवा आवडते ना, ती अगदी आनंदाने, श्रद्धेने व विश्वासाने स्वामी सेवा करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यातील कितीही कठीणातील कठीण काही समस्या असतील या सेवेने दूर होणार आहेत. स्वामींची कृपा होणार आहे. अगदी काहीच नाही ना, तर बघा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जप केला ना, तरी बघा येणाऱ्या पुण्यतिथीपर्यंत सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती ही प्रत्येक स्वामी भक्ताला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने काही ना काही स्वामी सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.